नमस्कार मैत्रिणी. तर आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण इतका इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. आणि खूपच महत्त्वाचा आहे व्हिडिओ, सगळ्यांसाठी आहे. कारण ज्यांचे यूट्यूब चॅनल आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे अनुभवातून आपण पुढे शिकत असतो. आपल्याला काही यूट्यूब असं काही स्क्रिप्ट देत नाही की हे असं करा तसं करा. मेल येतात, पण कधी येतात? जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होतो त्यानंतर आपल्याला ते मेल येत असतात की ह्या गाईडलाईन्स असतात, हे फॉलो करा, ते फॉलो करा. त्यामुळे सुरुवातीला तर आपल्याला काहीच माहिती नसतं. त्यामुळे झाले काय, $400 झाले, पण ₹1 हातात आलेला नाही किंवा कुठलंही पेमेंट वगैरे काही सुद्धा आलेलं नाही. तर असं कशामुळे होतं? तर ह्याला बरीच कारणं आहेत. आणि ह्याला एक कारण नाही, याला बरीच कारणं असतात आणि आपण त्याचा विचार पण करत नाही. आपण काय करतो की 1000 सबस्क्राईबच्या मागे लागतो आणि 4000 तास ऑफ टाईम असतो त्याच्या मागे लागतो. हे कम्प्लीट कसं होईल हे आपण पाहत असतो. कारण ते सुद्धा कम्प्लीट करायला आपल्याला नाकी 9 येतात. खूपच मेहनत करावी लागते, तेव्हा कुठे हा क्रायटेरिया पूर्ण होत असतो. त्याच्याही पलीकडे डॉलर बनवायचे असतात. ते कसे बनतात? तर आपण व्हिडिओ टाकतो त्याच्यातूनच ते अर्निंग होत असते. आणि म्हणजे ॲड्स लागतात आणि त्या ॲड्स जेवढ्या आपल्या व्हिडिओंना पाहिल्या जातील किंवा जेवढे व्ह्यूज येतील त्यानुसार ते डॉलर बनत जातात. आणि ते डॉलर कुठे बनतात? तर ते डॉलर अर्न बटन आहे वाईटी स्टुडिओमध्ये, तिथे ते दिसतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे $400 झाले पण पेमेंट आलं नाही किंवा काही सुद्धा ₹1 मिळाला नाही. तर हे कोणाच्या बाबतीत झाले? तर माझी एक मैत्रीण आहे, यूट्यूबरच आहे. मला सारख्या खूप छान छान कमेंट करायच्या त्या ताई, आणि त्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे. तर हा सांगायचा उद्देश हा आहे ह्या चॅनलमध्ये, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये, की कोणी ह्या चुका करू नका. कारण त्या ताईने खूप मेहनत घेतली, 2-3 वर्ष त्या व्हिडिओ बनवत होत्या आणि त्यांचा चॅनल मॉनिटाईज सुद्धा झाला. चॅनल मॉनिटाईज झाला इथपर्यंत ते ठीक होतं, ते सुद्धा त्यांना माहिती होतं. पण त्यानंतर ज्या काही पुढे स्टेप असतात, ज्या काही यूट्यूबच्या रूल्स असतात त्यात त्यांना माहिती नव्हत्या थोडक्यात. तर त्यांनी ते काही जास्त विचार केला नाही किंवा जास्त लक्ष दिलं नाही. त्यांना वाटलं झालं चॅनल मॉनिटाईज, येईल कधीतरी पेमेंट, हे हा त्यांचा उद्देश होता. पण त्यांनी काही सुद्धा पुढच्या स्टेप ज्या असतात त्या काही पूर्ण केल्या नाहीत. तर काय स्टेप असतात पूर्ण करायच्या, तर त्या सांगते. जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होतो तेव्हा त्यानंतर आपल्याला ॲड्स इन फॉर्म भरावा लागतो. तर तिथे आपल्याला काही आपल्याला डॉक्युमेंट द्यावे लागतात. तर सगळ्यात अगोदर आपलं नाव, ॲड्रेस वगैरे, ईमेल आय डी असतो. त्यानंतर काही आपल्याला प्रोसेस असते, म्हणजे आपलं पॅन कार्ड लागतं, आधार कार्ड लागतं, ह्या गोष्टी लागतात. बाकी काही सुद्धा लागत नाही. म्हणजे आणि एक फेसचा एक आपला थोडा 2-4 सेकंदचा व्हिडिओ लाईव्ह घेतात आणि एवढं घेतात. बाकी जर त्यांना अजून काही त्याच्यात डाऊट आला तर अजून एखादं डॉक्युमेंट ते मागू शकतात. लायसन वगैरे, ड्रायव्हिंग लायसन वगैरे मागू शकतात, पण शक्यतो नाही लागत. आधार कार्ड आणि पॅन कार्डवर त्या प्रोसेस होऊन जाते. तर ही प्रोसेस करायची असते, हे त्यांनी काही केलंच नाही. त्यांचे फक्त डॉलर तयार होत राहिले अर्न बटनमध्ये किंवा ॲडसिनमध्ये, त्यांचे ते डॉलर बनत राहिले. पण त्यांनी तो फॉर्म भरलाच नव्हता, त्यांचा पिन सुद्धा आलेला नव्हता. जो आपला गुगल ॲडसिन पिन जो येतो तो आलेलाच नव्हता. जो पिन तिथे टाकावा लागतो, जो की 6 डिजिट असतो, आणि तो तिथे आपल्याला सबमिट करावा लागतो. त्यानंतर ते सगळं व्हेरीफाय होऊन जातं. तर ते काही सुद्धा केलं नाही. आणि नंतर काय प्रॉब्लेम झाला, तर मला त्यांनी अशीच एक कमेंट केली होती, म्हणजे त्या कायमच कमेंट करायच्या आणि अशीच कमेंट केली की ताई पेमेंट कधी मिळणार असं. तर मी त्यांना सांगितलं, तुम्ही ॲडसिन फॉर्म भरला का, पहिल्यांदा विचारलं. आणि त्यांना विचारलं की तुमचे डॉलर किती झाले आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की माझे डॉलर 400 झालेले आहेत. तर मला खूप जास्त आनंद झाला. म्हणलं आता ह्या ताईला पहिलंच पेमेंट खूप चांगलं पेमेंट येणार, म्हणजे जवळजवळ 40,000 आसपास पेमेंट आलं असतं त्यांना. तर एवढं पेमेंट येऊ शकतं. तर त्या म्हटल्या मी ॲडसिन फॉर्म वगैरे काही भरला नाही, मला पिनसुद्धा आलेला नाही, मी ते काहीच केलं नाही, ते कसं असतं काय असतं. तर त्यांना थोडंफार कमेंटमध्ये सांगितलं. पण आता जास्त एवढं पण नाही डिटेल आपल्याला एवढं लिहिता येत नाही, सांगू शकत. कारण कसं आहे, कमेंट म्हणजे हे सगळं सोशल मीडिया असं सगळे लोक ते पाहत असतात. आणि फोन नंबर सुद्धा देणं किंवा कोणाचा नंबर घेणं हे सुद्धा चुकीचं आहे, कारण आपण कोणाला एवढं जास्त ओळखत नसतो.
त्यामुळे मला काही जास्त त्यांना काही सांगता आलं नाही. थोडक्यात जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मी त्यांना सांगितलं. तर त्यानंतर मी त्यांना जी काही प्रोसेस होती ती त्यांना करायला सांगितली. तर त्यांनी ते केलं. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं नाही ताई, नाही सक्सेस झालं, ते नाही येऊ शकत पेमेंट, असं काहीतरी मेल आला असेल त्यांना. तर त्यांनी मला ते कमेंटद्वारे सांगितलं. तर ठीक आहे म्हटलं, आता मी काय सांगू शकणार, कारण ज्या काही प्रोसेस असते ती अगोदरच करायची असते. तर त्यांनी ते खूप लेट केलं आणि फक्त वाट पाहत राहिला की पेमेंट येईल म्हणून. पण त्यांच्या चॅनलवरती सबस्क्राईब पण खूप चांगले होते, व्ह्यूज पण चांगले होते आणि डॉलरसुद्धा चांगले तयार झालेले होते. तर एवढी सगळी मेहनत त्यांची पाण्यात गेली. खूप वाईट वाटलं या गोष्टीचं, कारण खूप आपण मेहनत घेतो ह्या चॅनलवरती, म्हणजे व्हिडिओ काढायचा, शूट करायचा, तो एडिटिंग करायचा, त्याला थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग, सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. आणि पुढे जाऊन सगळ्या हे असं काही होईल असं वाटत नाही. म्हणजे सक्सेस जर नाही मिळालं तर खूप जास्त दुःख ह्याच्यातून होत असतं. आणि आपल्या लेडीजचं कसं असतं की आपण चॅनल अशासाठी ओपन करतो की चला घर बसल्या आपलं काहीतरी अर्निंग चालू होईल म्हणून. आणि बाहेर कुठं जाण्यापेक्षा घरातल्या घरात आपण अर्निंग करू शकतो. आणि खूप लोकांना अर्निंग छान मिळते, चांगलं चाललेलं असं यूट्यूबवरती. मग सगळ्यांचाच डोक्यात असा विचार येतो की आपण पण काहीतरी करू शकतो. त्यांच्या एवढं नाही, पण कमीत कमी थोडंफार आपण कमवू शकतो. ह्या उद्देशाने आपण सगळेजण चॅनल ओपन करत असतो. मग ह्या चुका आपणच करत असतो. मग ह्या चुका जर सुरुवातीलाच आपण जर टाळल्या तर पुढे जाऊन हा प्रॉब्लेम येणारच नाही. तर मी खूप व्हिडिओमध्ये असं कळकळीची विनंती करून सांगितलेली आहे की ह्या चुका करू नका, त्या चुका करू नका, व्हिडिओ कसे टाकले पाहिजे, कसा कंटेंट ठेवला पाहिजे, चुकीच्या मार्गाने काही केलं नाही पाहिजे. आता वॉच टाईम जर पूर्ण होत नसेल तर बरेच फेक आहे याच्यामध्ये ॲप वगैरे. तर पेड सबस्क्राईब घेतात लोक, पेड वॉच टाईम घेतात, सगळं चुकीचं आहे. पुढे जाऊन हा आपल्यालाच प्रॉब्लेम येऊ शकतो. जी काही आपली मेहनत असते ती सगळी वायाला जाते. त्यामुळे आपण जे करतो तर सुरुवातीलाच त्या चुका करायच्या नाही. आणि जी काही मेहनत करतो ती प्रामाणिक करायची. सगळेच प्रामाणिक करतात असं काही मला म्हणायचं नाही, पण जी काही योग्य प्रोसेस असते ती त्या वेळीच ती पूर्ण करावी लागते. तर ते कुठं तरी जाऊन यश हे येतं. असं असतं. प्रत्येकाचंच चॅनल धोक्यात येईल असं नाही म्हणत मी, पण चुका जर तुम्ही टाळल्या तर पुढे जाऊन नक्की सक्सेस होणार आहे. आता मी यूट्यूबवरती बरेच लोक सांगतात की यूट्यूबवरती 100% जर चॅनल असतील लोकांचे तर त्यातले फक्त 10% चॅनल हे सक्सेस होतात. बाकीचे 90% चॅनल हे डिमॉनिटाईज होतात. का होतात, कशामुळे होतात हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले. तर परत एकदा सांगते की सुरुवातीपासूनच चुका ह्या टाळा, म्हणजे पुढे जाऊन काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आता त्या ताईचं एवढे डॉलर तयार झाले होते, एवढं पेमेंट आलं असतं, कितीतरी मेहनत त्या ताईने घेतली होती, कितीतरी व्हिडिओ त्यांनी टाकलेले होते, पण एका चुकीमुळे एवढा मोठा पश्चाताप झाला. म्हणजे काहीतरी प्रोसेस असते ती जर पूर्ण केली असती तर हा पुढचा एवढा मोठा काय म्हणतात ना, त्यांना सक्सेस मिळाला असतं, एवढं मोठं नुकसान झालं नसतं. तर मी त्या ताईला एवढंच सांगितलं, ठीक आहे जे झालं ते झालं, आपल्या नशिबात नव्हतं असं म्हणून सोडून द्या, त्याच्यावरती जास्त विचार करू नका आणि नवीन चॅनल ओपन करा. त्याच्यात यश मिळू शकतं, का नाही मिळणार, त्याच्यात सक्सेस मिळेल. त्यामुळे जे झालं ते सोडून द्या विषय आणि दुसरा चॅनल ओपन करा. आपण एका मोबाईलमध्ये अनेक चॅनल ओपन करू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे दुसरा चॅनल ओपन करा आणि चालू करा. तर एवढी मेहनत घेताय तुमचे, एवढे आता तुम्ही एवढे म्हणजे ओळखतात लोक तुम्हाला, तर दुसरा चॅनल ओपन जरी केला तरी तो चालू शकतो, का नाही चालणार. त्यामुळे मी असं समजून सांगितलं. मग पुढे काय केलं त्या ताईने माहिती नाही. त्यानंतर मला काय कमेंट वगैरे काय आली नाही परत, पण त्याच्या अगोदर त्या ताईच्या खूप छान अशा कमेंट मला असायच्या. तर सांगायचा उद्देश हा आहे की ह्याच्यातून काहीतरी थोडंफार घ्या आणि आपला चॅनल सुरक्षित ठेवा, बाकी काही नाही. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.